हा व्हिडिओ खूप दिवसापूर्वीचा आहे, जुना आहे. गॅलरी साफ करताना मला हा व्हिडिओ मिळाला. त्यानंतर मग विचार केला चला आपण अपलोड करूया. कधी-कधी काय होतं की काही गोष्टी आहेत तर त्या आपल्या मनाविरुद्ध घडतात किंवा थोडासा संताप होतो, राग येतो. त्यामुळे असं चिडचिड होते आणि मग असं कुठेतरी जाऊन असं बसावं वाटतं किंवा असं छान रिलॅक्स व्हावं वाटतं. त्यामुळे मग याच विचारामध्ये होते. तर माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि मला म्हणाली की चला आपण आज कुठेतरी जाऊया. तसंही मला संडेची सुट्टी आहे. ठीक आहे म्हणलं कुठे जाऊया. तर त्यांनी म्हणल्या की आपल्या घराच्या बाजूला, घराच्या जवळ नाही तसंही खूप लांब आहे, तर तिथे एक चौपाटी आहे, तर आपण त्या चौपाटीला जाऊया. मी म्हणलं ठीक आहे. मग तिची मुलगी आणि माझा मुलगा आम्ही तिघे चौघजण मिळून चौपाटीला गेलो. तिथे गेल्यानंतर समजलं की जो चौपाटीला जाणारा जो गेट आहे तो 5 वाजता ओपन होतो. म्हणून मग आम्ही तिथे 4:30लाच पोहोचलो होतो. तर विचार केला कुठं थांबायचं. मग तिथे प्राचीनकालीन एक शिवमंदिर आहे, तर त्या शिवमंदिरामध्ये आम्ही 5 वाजेपर्यंत थांबलो आणि त्यानंतर तिथे गेलो. तर तुम्ही बघू शकता इथे सुरुवातीलाच इथे घोड्यांचा स्टॅच्यू आहे. घोड्यांचा स्टॅच्यू याच्यासाठी आहे कारण ही जी चौपाटी आहे ती घोडबंदर रोडलाच आहे आणि पहिलं जे जुन्या काळातले जे व्यापारी होते ते मुंबई ते गुजरात किंवा सुरतला जाण्यासाठी घोड्यांचा जास्त प्रमाणात वापर करत असे. त्यामुळे या रोडला घोडबंदर हे नाव देण्यात आलेलं आहे. असा आहे या घोडबंदर रोडचा इतिहास. त्यानंतर आम्ही इथे छान फोटो सेशन केलेलं आहे, व्हिडिओज काढलेले आहेत. त्यानंतर अचानक पाऊस आला आणि आम्ही दोघी पण मनसोक्त इथे भिजून गेलो. कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता एकदम मस्त बिंदास झालो. त्यानंतर आम्ही इथे गरमागरम वडापाव खाल्ला. वडापाव खाल्ल्यानंतर छान असं मस्त पावसामध्ये छान गरमागरम चहासुद्धा घेतलेला आहे. आणि खरा आनंद शोधण्यासाठी भारी भारी ठिकाणाची काय आवश्यकता आहे. छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण आनंद मानू शकतो.